नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय खतरनाक असा भाग आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे सारंग रतनची अशी काही गिरवतो, त्याची अशी काही टरकतो ना, तर ते एकदम बघण्यासारखं झालेलंच असतं. आता इकडे सारंग डायरेक्ट रतनला आहे ना फार मोठी अशी शिक्षा देतो आणि त्या बाईला असा न्याय मिळवून देतो. या सगळ्यामध्येच आता इकडे सारंगला कळतं की ह्या माणसाने ह्या मुलाला किडनॅप केलेलं होतं. तो दुसरा तिसरा कोणी काही देखील एक मुलगा नव्हता, तो आपलाच मुलगा आहे. आता इकडे सारंग पण आहे ना अबीरचा जीव वाचवतो आणि आता इकडे सारंगला जे काही सगळं सत्य असतं ना, ते सगळं सत्य कळतं. आता इकडे सारंगची आणि सावलीची अनपेक्षित अशी भेट घडते. बरं, त्यांच्या भेटीमध्ये फार मोठा असा उलगडा होतो. आता त्या दोघांची भेट कशा प्रकारात घडते, आता इकडे सारंगला सगळं सत्य कळल्यावरती आता इकडे सारंग राजकुमारच्या विरोधामध्ये कोणता निर्णय घेतो, आता इकडे तिलोत्तमाला पण कळतं की तिचे आता दोन्हीही वारस आहे बरं ह्या घराला. ते सगळं कशा प्रकारात कळतं ते सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त असणार आहे, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची अशी वेळ असते. आता इकडे सावली पण टेन्शन मध्ये बसलेलीच असते. बरं, सावली म्हणते काही देखील एक झालं ना तरी मला पैसे मॅनेज केलेच पाहिजे. बरं, उद्या सकाळी त्या रतनचं लग्न आहे. बरं, जर का त्याच्या लग्नाच्या आधी जर मी त्याला पैसे दिले नाही ना, तर तो माझ्या मुलाबरोबर काय करेल याचा मी विचार करू शकत नाही. बरं, आता इकडे उद्या सकाळी रतनचं पण लग्नच असतं. बरं, आता प्रेक्षकांनो इकडे सारंग पण आता इकडे रतनला भेटायला जातो. आता इकडे सारंग पण रतनला भेटतो. आता इकडे डायरेक्ट सारंग म्हणतो रतनला, ये रत्या खाली ये. बरं, आता प्रेक्षकांना त्या रतनची जी काय ट्रकते ना ती एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. रतन बोलतो, नाही याच्यामध्ये काहीतरी एक गडबड असेल. बरं, हा साधा माणूस नाहीये, या माणसामध्ये काहीतरी एक 100% आहे. बरं, जर का आता मी खाली गेलो ना तर माझं काही देखील एक खरं नाही. आता प्रेक्षकांना तो रतन ना घाबरून काही देखील खाली उतरायला तयारच नसतो. ते रतनचे गुंड असतात, ते गुंडात इकडे सारंगला मारायचा प्रयत्न करू लागत असतात. पण प्रेक्षकांना सारंग त्यांना असा धुवून काढतो, असा धो सारंग त्या गुंडांना धुतो ना, त्या गुंडांचा चेहरा तर एकदम असा पडून जातो. ते गुंडाशे घाबरून तिथनं असे पळून जाता. बरं, आता प्रेक्षकांना रतन बोलतो मला इथनंच असा पळ काढला पाहिजे. बरं, आता इकडे रतन तिथनं पळ काढेल तेवढ्यात प्रेक्षकांना सारंग डायरेक्ट तिथे वर जातो आणि त्या रतनला डायरेक्ट असा खाली फेकतो. बरं, त्या रतनला असा खाली पाडतो. आता इकडे सारंग पण असा खाली येतो. आता इकडे सारंग बोलतो रतनला, हे सगळं तुझं काय चाललंय बरं, तू दुसरं लग्न कशासाठी करतोय. बरं, ही बाई किती तुझी वाट पाहते. बरं, किती दिवसापासून तू दुसरं लग्न करतोय, हे सगळं काय करतोय बरं तू. आता प्रेक्षकांनो गावातल्या माणसांनी ते जे काही सगळं घडलेलं असतं ना ते सगळं आता इकडे जाऊन त्या अम्माला सांगितलेलं असतं. बरं, आता इकडे ती अम्मा पण ते सगळं जाऊन तिकडे सावलीला सांगते. बरं, आता ती अम्मा म्हणते सावलीला, अगं इकडे ते रतनच्या माणसाला ना एक माणूस आला, त्यांनी धो धुतलंय. मी तुला म्हटलं होते तो माणूस आला होता तिथे, तो रतनला मारण्याकरता. बहुतेक त्याच माणसाने ना रतनला चांगलंच धुवून काढलंय. बरं, इथेच तुझा अबीर पण येत, चल बरं आपण तिथे जाऊ. असं म्हणून प्रेक्षकांना इकडे सावली पण या 100ने धाव घेते त्या रतनच्या बंगल्यावरती. बरं, आता प्रेक्षकांना इकडे सारंग पण रतनला फार मारू लागत असतो. बरं, सारंग म्हणतो रतनला, आता या सगळ्यात तुझी अजिबात काही देखील एक सुटका होणार नाही. बरं, आता तुला पोलिसाच्या तावडीमध्येच मी देऊन टाकेल. बरं, आता इकडे अबीर पण बोलतो, हो काका ह्या माणसात आहे ना तू पोलिसामध्ये देऊनच टाक. बरं, या माणसाने माझ्या आईला पण फार त्रास दिलाय. बरं, हा माणूस आहे ना अख्ख्या गावातल्या लोकांना त्रास देतो. या माणसाने ना मला किडनॅप करून ठेवलं होतं. बरं, या माणसाचे पैसे माझ्या आईने दिले नव्हते, याच्याकरता त्या माणसाने मला उचललं होतं. बरं, काही कारण नसताना अख्ख्या गावातल्या लहान लहान पोरांना त्रास देतो, अख्ख्या मोठ्यांना पण त्रास देतो. बरं, हा माणूस. आता प्रेक्षकांना सारंगला काही एक राहत नाही, सारंग तिला अजून मारू लागत असतो. बरं, गावातल्या आजूबाजूच्या माणसं पण बोलतात, बस बस तिला किती मारतात, तो माणूस मरून जाईल ना. आता प्रेक्षकांना सारंग पण पोलिसांना कॉल करतो. आता प्रेक्षकांना तेवढ्या वेळामध्ये काय मस्त अशी सावलीची तिथे एंट्री होते. तिकडे सावली सारंगची ना अशी एकमेकांकडे नजर जाते. बरं, आता इकडे सारंग पण सावलीकडे एकटक कसा बघू लागत असतो. बरं, आता इकडे सावली पण सारंगकडे अशी एकटक बघते. सावली म्हणते, काय सारंग सर इथे आले, सारंग सरांनी रतनला मारलं, सारंग सरांनी सगळं रतनला असा चांगला धडा शिकवला. आता इकडे सावलीला पण प्रचंड असा आनंद होतो. बरं, आता इकडे सावली डायरेक्ट त्यांना 100नी धाव घेते. तो म्हणजेच काय अबीर पुढे. आता इकडे सावली अबीरला घट्ट अशी मिठी मारते. सावली म्हणते अबीरला, अबीर बारा तुला काही झालं नाही ना. आता इकडे अबीर पण बोलतो, अगं आई मला कशाला काही होईल. बरं, हे काका आले ना, या काकाने काय मस्त अशी फायटिंग केली. बरं, तुला काय सांगू, या काकाने त्या माणसाला ना असं चांगलं धो धुवून काढलं. बरं, ते रतनचे गुंड तर पळूनच गेले, हा माणूस पण पळून जात होता, पण या काकाने मस्त अशी फायटिंग केली. बरं, आता प्रेक्षकांना इकडे सारंग पण बोलतो, सावली तू ह्या गावामध्ये काय करते. बरं, आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट अबीर पण बोलतो, काय काका तुम्ही ओळखता हिला, ही तर माझी आई आहे ना. आता इकडे सारंगला काही देखील कळत नाही, काय तुझी ही आई आहे. आता सारंगला काय होतं काही देखील कळत नसतं. बरं, आता प्रेक्षकांना या सगळ्या फायटिंग मध्ये ना इकडे सारंगची मुलगी म्हणजेच काय ओवी, ती ओवी ना इकडे गाडीमध्ये बसलेली असते. बरं, आता ते गुंड तर पळालेलेच असतात, पण आता ते गुंड पण ना बघता तर काय इथे ओवी बसलेली असते. बरं, गाडीमध्ये. आता ते गुंड ओवीला घेऊन तिथनं पळता. बरं, आता इकडे ते गुंड ओवीला पण फारसा त्रास देऊ लागत असता. बरं, ते गुंड बोलता ओवीला, या मुलीला आता अजिबात काही देखील आपण सोडायचं नाही. बरं, प्रेक्षकांना ती मुलगी तर सारंगचीच असते ना, ती पण काय मस्त असा त्या गुंडांना चकमा देते. बरं, ती त्या गुंडांना असा चकमा देऊन तिथून
अशी पळून जाते बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, चल बरं अबीर तू आपण इथनं निघून जाऊ बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावली काही देखील एक सारंगशी बोलत नाही आणि तिथनं अशी निघून जाते बरं. आता इकडे सावली पण अशी घरी येते, तिथेच प्रेक्षकांना ओवी पण येते. आता इकडे ओवी पण म्हणते, माझ्या मागे ना 2-4 गुंड लागले बरं, मला प्लीज लपण्याकरता तुम्ही जागा द्याल का, असं म्हणत. आता प्रेक्षकांना इकडे स्वतः सावली इतक्या वर्षापासून 8 वर्षापासून ती तिच्या मुलीला काही देखील बघितलं नसते बरं. सावलीला ना स्वतःची मुलगीच भेटते बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावली पण तिच्या मुलीला त्या गुंडांपासून अशी वाचवते बरं. ते गुंड पाहता तिथे येतात. ते गुंड बोलता, एक लहान मुलगी आली, ती लहान मुलगी कुठे बरं मला सांग, नाही तर मी तुला अजिबात काही देखील एक सोडणार नाही बरं. इकडे सावली पण बोलते, कोण लहान मुलगी, कोणती लहान मुलगी आहे, सगळं काय बोलते बरं तू, इथे कोण काही देखील एक आली नव्हती बरं, बोलव का त्या माणसाला, मग तो तुम्हाला कसा धुवून काढेल ते बघाच तुम्ही. आता इकडे सावली मुद्दामच खोटी खोटी ऍक्टिंग करते, सारंगला बोलवायची. ते गुंड तिथून असे पळून जाता बरं. आता प्रेक्षकांना त्या गुंडांना ना प्रचंड असा संताप झालेला असतो आणि ते असे घाबरून पण असे गेलेले असतात बरं. आता इकडे सारंग पण बोलतो त्या बाईला, तुम्ही अजिबात काही देखील काळजी करू नका बरं, आता या माणसाला आपण पोलिसांच्या तावडीमध्ये देऊनच टाकू बरं, असं म्हणत. इकडे सारंग पण त्याच्या गाडीच्या इथे येतो बरं. तो बघतो तर काय प्रेक्षकांना तिथे ओवी अजिबात काही देखील एक नसते बरं. आता तिकडे सारंगला खूप असं टेन्शन आलेलं असतं. तिकडे सारंग बोलतो, ओवी ओवी कुठे गेली बरं, ओवी तर गाडी भलेच बसली होती ना, ओवी कुठे गेली असेल बरं. आता प्रेक्षकांना इकडे सारंगला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. सारंग बोलतो, ते गुंड तर ओवीला घेऊन नसेल गेले ना. आता इकडे सारंग पण आहे ना परत त्या गुंडाला धना असा धुवून काढतो बरं. आता इकडे सारंग बोलतो, माझी मुलगी कुठे, मला सांग माझी मुलगी कुठे. आता प्रेक्षकांना इकडे तो गुंड पण बोलतो, मला काही देखील एक माहिती नाही बरं. आता इकडे पोलीस पण त्या गुंडाला असे घेऊन जाता बरं. पोलीस बोलता, तुम्ही काही देखील एक साहेब काळजी करू नका बरं, ते आसपासच या गावामध्येच कुठतरी असेल बरं. आता प्रेक्षकांना सारंगला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं बरं. आता तेव्हा तिथे प्रेक्षकांना अबीर पण येतो. आता इकडे अबीर डायरेक्ट सारंगला रडताना बघू लागत असतो बरं. आता इकडे अबीर म्हणतो सारंगला, काय झालं बरं, तुम्ही कसला विचार करताय, सगळं काय करताय बरं तुम्ही, तुम्हाला काय होते बरं, तुम्ही रडता कशाला आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो, माझी मुलगी एक लहान मुलगी होती, तू इथे लहान मुलीला पाहिलं का, इथे लहान मुलगी अजिबात काही देखील एक मला दिसत नाहीये बरं, ती माझी स्वतःची मुलगी होती, ती कुठे गेली, मला फार असं टेन्शन आलंय बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट अबीर पण बोलतो, बस ना एवढंच ना, ती लहान मुलगी का, ती लहान मुलगी आमच्या घरी आलेली बरोबर 4-5 गुंड आले होते, ते गुंड ना त्या मुलीला असे मारायचा प्रयत्न करत होते, ती मुलगी घाबरून ना आमच्या घराच्या इथे लपली होती बरं, ती मुलगी आमच्याच घरी आहे बरं, चला बरं आपण तिला भेटायला जाऊ बरं, असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे सारंग पण ना त्या घरी जातो, म्हणजेच काय सावली पुढे जातो बरं. आता इकडे सारंग म्हणतो सावलीला, माझी मुलगी इथे आली होती का. आता प्रेक्षकांना सारंगचं ते बोल ऐकून सावलीला खूप मोठा धक्का लागतो. सावली बोलते, सगळं काय बोलताय बरं, माझी मुलगी हे सगळं हे. आता प्रेक्षकांना इकडे सारंग पण बोलतो, ही सावली सगळं का बोलते बरं, माझा मुलगा हे सगळं तिचं काय बोलणं चालू आहे बरं. आता प्रेक्षकांना ते त्यांचं सगळं बोलणं एकमेकांना काही देखील कळत नसतं बरं. आता तिकडे ओवी पण येते. आता इकडे ओवी सारंगला घट्ट अशी मिठी मारते. आता इकडे ओवी बोलते, ते गुंड आले होते बाबा, ते गुंडांनी मला मारायचा प्रयत्न केला होता बरं, पण या ताईमुळे आज मी वाचले बरं. आता प्रेक्षकांना इकडे ओवीला पण प्रचंड असा आनंद झाला असतो सावलीवरती बरं. आता इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो सावलीला, थँक्यू सो मच सावली बरं, तू माझ्या मुलीला वाचवल्याबद्दल बरं, पण तू इथे काय करते, सगळं तुझं काय चाललं आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावली पण बोलते, तुम्ही दुसरं लग्न केलं ना, हा मूल कोणाचा आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सारंग पण बोलतो, तूच दुसरं लग्न केलं ना, हा मूल कोणाचा आहे तुझा. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट सावली बोलते, बस झालं, मी अजिबात काही देखील दुसरं लग्न केलं नाही आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावली जे काही सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगून टाकते बरं. त्या राजकुमारचं सत्य प्रेक्षकांना इकडे सारंगला कळतं. सारंग बोलतो, हे सगळं होऊन गेलं असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. राजकुमार दादा मला फार असा बोलायचा बरं, सावली वाईट आहे, सावली वाईट साईड बोलते, सावली माझ्या पुढे फार असतं तुझ्याबद्दल काय बोलत राहते, असं मला राजकुमार दादांनी फार असं सांगितले बरं, म्हणजे तोच या सगळ्या कटकारस्थानामध्ये सामील आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सारंग डायरेक्टच ना इकडे तिलोक तुम्हाला कॉल करतो. सारंग तिलोक तुम्हाला कॉल करून बोलतो, गृहप्रवेशाची तू तयारी करून ठेव बरं, आणि असं म्हणतो फोन कट करून टाकतो बरं. आता प्रेक्षकांना इकडे तिलोक तुम्हाला काही देखील कळत नसतं सारंगने असं का म्हटले बरं. आता इकडे तिलोक तुम्हाला पण गृहप्रवेशची अशी मस्त अशी तयारी करून ठेवते बरं. आता प्रेक्षकांना तिकडे सारंग डायरेक्ट तिने सावलीला आणि त्याच्या दोघी मुलांना घेऊन तिथे येतो. आता इकडे तिलोक तुम्हाला बघते तर काय, तिलोक तुम्हाला बोलते, सावली इथे आलीच कशाला आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, आई हे बघ, हे 2 मुलं माझीच, हे 2 मुलं तुझे नातू आहे बरं, या घरचे. आता प्रेक्षकांना तिलोक तुम्हाला प्रचंड असा आनंद होतो बरं. आता तिलोक तुम्हाला त्या दोघी मुलांना घट्टाशी मिठी मारते, सावलीला घट्टाशी मिठी मारते, त्यांच्यावर इतक्या वर्षापासून जो काही दुरावा असतो तो सगळा दुरावा आता त्यांचा दूर होतो बरं. आता इकडे सारंग राजकुमारला फार मोठी अशी शिक्षा देतो बरं. आता इकडे सारंग राजकुमारला धो असा धुवून काढतो. आता इकडे सारंग राजकुमारला पण पोलिसांच्या तावडीमध्ये असा देऊन टाकतो बरं. आणि आजचा जो काही भाग असतो प्रेक्षकांना तो असा इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. डेली अपडेटसाठी प्रेक्षकांना नक्की सबस्क्राईब करा आपलं नवीन चॅनल.